हेडलाईन्स नंतर थेट जाऊया दिल्लीमध्ये। एनडीएचे सगळे खासदार सध्या बैठकीनंतर बाहेर येतात आणि ती दृश्य आता आपण पाहतोय। गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा हे सगळेच जण आता आपली बैठक संपवून बाहेर पडतानाची ही दृश्य। एनडीएची आज महत्त्वाची बैठक होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी संबोधित करणार होते। याच बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कारही करण्यात आलेला आहे। संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि या काळामध्ये एनडीएची ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती। रामराजे शिंदे या संदर्भातली माहिती देत आहेत। रामराजे, बिलकुल, या बैठकीमध्ये दोन प्रस्ताव मांडण्यात आले होते। एक ऑपरेशन सिंदूर जे यशस्वी केलं त्या संदर्भामध्ये, आणि दुसरं म्हणजे की ऑपरेशन महादेव, म्हणजे की पहलगाममध्ये जो हल्ला केला होता, ज्या निर्दोष निष्पाप लोकांना मारण्यात आलं होतं, तर त्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी ऑपरेशन महादेव हे सुद्धा राबवण्यात आलं होतं। त्यामुळे एकीकडे ऑपरेशन सिंदूर आणि दुसरीकडे ऑपरेशन महादेव या दोन्हीच्या यशस्वी हे दोन्ही ऑपरेशन यशस्वी झाले आणि त्यामुळेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात हार घालून, फुलांचा हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं, त्यांचा सत्कार करण्यात आला आणि सन्मान सुद्धा करण्यात आला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की हे एक लष्कराचं, आपल्या सैन्याचं शौर्य आहे की ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलेलं आहे आणि हे संपूर्ण यश त्यांचंच आहे। बिहारच्या वोटर लिस्ट रिव्हिजनच्या मुद्द्यावरून विरोधक जे आहे ते संभ्रमाची भूमिका निर्माण करत आहेत, तर ऑपरेशन सिंदूरवर पण प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी जे आहेत ते देशाच्या बाजूने नसल्याचं दाखवलेलं आहे आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केलेली आहे। पण आता त्यांना पश्चाताप होत असेल की आपण चर्चाची मागणी का केली, असा सुद्धा टोला जो आहे तो मारलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। आणि सर्वांनीच तिरंगा यात्रेमध्ये सहभाग घ्यायचा आहे अशा प्रकारचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर 370 म्हणजे काँग्रेसला 370 कलम हटवायचं नव्हतं, परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर तो निर्णय आपण ठामपणे घेतला असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर की इतर जे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। राम जन्मभूमीचं पूजन जे आहे ते 5 ऑगस्टला करण्यात आलं होतं, तो सुद्धा महत्त्वाचा दिवस होता, हे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे। आणि ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती दिलेली आहे। या बैठकीमध्ये टाळ्याच्या कडकडाटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कामगिरीचं कौतुक करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा सन्मान पण करण्यात आलेला आहे। रामराजे, या दोन प्रस्तावांव्यतिरिक्त आणखीन काय काय नेमकं घडलेलं आहे? या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होतं? या बैठकीमध्ये भाजपचे सर्वात महत्त्वाचे जे मंत्री आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यासह जेपी नड्डा हे सुद्धा उपस्थित होते। एनडीएतील वेगवेगळे घटक पक्ष सुद्धा या बैठकीला उपस्थित होते असं माहिती मिळालेली आहे। आणि त्यामुळे एनडीएतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन आपण पुढे जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आणि इथून पुढे जे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे, तर त्या दरम्यानच एक तिरंगा यात्रा सुद्धा काढली जाणार आहे। प्रत्येक घरामध्ये तिरंगा पोहोचवणं आणि घरामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भाची माहिती देणं, सेनेच्या शौर्याची संदर्भाची माहिती देणं हे प्रत्येकाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळं पुढचा आठवडा जो असणार आहे तो संपूर्ण तिरंगा यात्रेला वाहून घेतलेला असणार आहे। निश्चित रामराजे, माझ्यासोबत असेच राहा। आणखीन एका बातमी संदर्भातली माहिती तुमच्याकडून हवी आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांचे एनडीएच्या बैठकीमध्ये कौतुक केलेलं आहे। भाजप संसदीय दलाच्या बैठकीत मोदींनी संबोधित केलेलं आहे। या बैठकीला ऑपरेशन सिंदूर लष्कराचं यश असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच सैन्याचा हा सन्मान असल्याचं त्यांनी म्हटलंय। ऑपरेशन सिंदूर वरच्या चर्चेचा पश्चाताप हा विरोधकांना होईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच गृहमंत्री अमित शहा यांचं त्यांनी कौतुक केलंय।